सो मेंडलनी जे एक्सपेरिमेंट्स केले त्या एक्सपेरिमेंट्स वरून मेंडलनी काही लॉज डिराईव्ह केले. मेंडलच्या लक्षात आलं की जे मोनोहायब्रिड क्रॉस असतात, डायहायब्रिड क्रॉस असतात, ट्रायहायब्रिड क्रॉस असतात, फ्रॉम these experiments Mendel conclude, from this experiment Mendel collected some observations, yes or no, and from these observations he conclude some laws. त्यांनी त्या संदर्भात, दॅट इज इनहेरिटन्सच्या संदर्भात काही लॉज निर्माण केले, लॉज बनवले. क्लिअर आहे? अँड ते लॉज 3 लॉ होते. मेंडल्स फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स, सेकंड लॉ इनहेरिटन्स अँड थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स. वन बाय वन आपण त्याचा स्टडी करूया. ठीक आहे? सो मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. Give the heading, give the title, Mendel's laws of inheritance. Mendel's laws of inheritance. The first title of the law, that is Mendel's first law of inheritance. Mendel's first law of inheritance. यालाच ऑर मध्ये काय म्हणतात? यालाच ऑर मध्ये म्हणतात लॉ ऑफ डॉमिनन्स, also known as law of dominance. First law of inheritance is known as law of dominance. ठीक आहे? परीक्षेमध्ये तुम्हाला असे विचारलं जाऊ शकते की लॉ ऑफ डॉमिनन्स वर नोट लिहा किंवा एक्सप्लेन द लॉ ऑफ डॉमिनन्स विथ वन ऑफ द एक्झाम्पल. ठीक आहे? एका एक्झाम्पल सह लॉ ऑफ डॉमिनन्स एक्सप्लेन करा. लेट अस डिस्कस. आता एक गोष्ट लक्षात घ्या की लॉ ऑफ डॉमिनन्स जो आहे हा आपल्याला एक्सप्लेन करण्याकरिता त्याचा पहिले आपण लॉ इथे नोट करूया. स्टेटमेंट घेऊया. स्टेटमेंट लिहूया. स्टेटमेंट ऑफ द लॉ. स्टेटमेंट. Statement. What is statement of the law? Write down when two homozygous pure parents, when two homozygous, प्रत्येक शब्द शिकवलेला आहे. homozygous pure parents when two homozygous pure parents, that is individuals with one or more with one or more, and two homozygous pure parent with one or more pairs of contrasting characters are crossed. The alleles म्हणजेच काय तर character that appears in F1 generation, F1 लिहिलेले इथं are dominant. पुढे कंटिन्यू करतोय. And
जे अलील जे कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही and those which do not appear in F1 are recessive. It's very important law and very simple law. This is the first law of inheritance, Mendel's first law of inheritance, which explains about dominant character, dominant allele, dominant trait. Because फक्त लिहिल्याने होणार नाही की कॅपिटल टी लिहिलं म्हणून तो डॉमिनंट आहे आणि स्मॉल टी लिहिलं म्हणून, कारण आम्हाला कोणीतरी पुस्तकात लिहून दिलं म्हणून आम्हाला माहित पडलं की दिस इज डॉमिनंट. कॅपिटल टी म्हणजे डॉमिनंट आणि स्मॉल टी म्हणजे रिसेसिव्ह. होय, यस ऑर नो? यस ऑर नो? कोणीतरी पुस्तकात लिहून दिलं, शहा सरांनी बोर्डवर सांगितलं म्हणून आम्हाला माहित पडलं की हा कॅपिटल टी आहे आणि हा टॉल आहे, हा डॉमिनंट आहे. यस ऑर नो? परंतु नेचर मध्ये जेव्हा हे ट्रेड्स आहेत आणि जेव्हा ते त्यांच्या F1 जनरेशन मध्ये येतात तेव्हा कोण डॉमिनंट आणि कोण रिसेसिव्ह हे कसं ओळखायचं त्याच्यासाठी नियम बनवला, त्याच्यासाठी लॉ तयार केला. खूप सारे प्रयोग केले, खूप सारे एक्सपेरिमेंट केले आणि तेवढ्याच एक्सपेरिमेंटचा एक्स्ट्रॅक्ट म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स. फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स, दॅट इज लॉ ऑफ डॉमिनन्स. काय म्हटलं, काय म्हणतं लॉ, काय म्हणतं आपण वाचूया आणि समजून घेऊया की जेव्हा दोन किंवा जेव्हा दोन पॅरेंट किती असतात, दोन असतात. हाऊ मेनी पॅरेंट्स आर देयर? टू पॅरेंट्स. आता हे जे दोन पॅरेंट आहे मोनो हायब्रिड मध्ये काय होते, मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये काय होते, दे डिफर बाय सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. अँड व्हॉट अबाउट डायहायब्रिड क्रॉस? दे डिफर बाय टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ट्रायहायब्रिड क्रॉस असेल तर दे डिफर बाय थ्री पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. Now no matter what type of cross is there, काही टेन्शन नका घेऊ. मोनोहायब्रिड क्रॉस असला तरी चालेल, डायहायब्रिड असला तरी, कोणताही क्रॉस असला तरी चालेल. फक्त कंपल्शन काय आहे की टू पॅरेंट्स मस्ट बी प्युअर होमोझायगस. टू होमोझायगस प्युअर पॅरेंट्स. टू होमोझायगस प्युअर पॅरेंट म्हणजे काय? लेट अस हॅव एक्झाम्पल. लिहू नका. एक्झाम्पल की दोन प्युअर पॅरेंट्स आहेत. दिस इज द पॅरेंटल जनरेशन. दिस इज फीमेल अँड दिस वन इज मेल. इथे लिहितोय मी प्युअर टॉल आणि इथे लिहितोय प्युअर डॉग. So these are two parents cross with each other, but both parents are pure. Both parents are pure. So both parents must be pure. ज्यांचा क्रॉस होणार आहे ते दोन पॅरेंट काय असले पाहिजे, प्युअर असले पाहिजे. आणि मग किती पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरनी डिफर असले पाहिजे याचा काय प्रॉब्लेम नाही. विथ वन ऑर मोर, एक पेअरनी डिफर असू शकतात, टू कॅरेक्टर असू शकतात, तीनही कॅरेक्टर असू शकतात, नो प्रॉब्लेम. पण जेवढेही कॅरेक्टर असतील त्या सर्वांसाठी दे मस्ट बी प्युअर. सो द प्युअर म्हणजे वन ऑर मोर पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, अशा पद्धतीने त्या पॅरेंटचा क्रॉस होणार. आणि द अलील्स म्हणजेच कॅरेक्टर, द अलील्स that appears in F1 generation, you know, in this cross these are the parents, these are the pure parents, differ by how many pair of contrasting characters? Single pair of contrasting character. Yes or no? Single pair of contrasting character ni ते differ आहेत आणि त्यांचे जे गमिट्स आहेत ते असे होणार आहेत. Yes or no? Yes or no? गमिट्स असे होणार आहेत. तुम्हाला माहितच आहे हे सगळं. क्लियर आहे? आणि यांचा जो F1 जनरेशन निर्माण होणार आहे तो असा होणार आहे, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. यस, क्लियर? अँड यू ऑलरेडी told about these phenotypes. What is the phenotype of this one? This is tall. Yes or no? All are tall. So tallness is appearing in F1 generation.
This is tall, this is dark. This is tall allele, this is dark allele. Yes or no? So which character appears in F1 generation? Yes, tall. But whatever आता आपल्याला माहित नाही टॉल डॉमिनंट होता की डॉर्क डॉमिनंट होता आपल्याला माहित नाही असं सपोज करा तर नियम काय सांगतो हाऊ विल यू फाइंड हाऊ विल यू आयडेंटिफाय की कोणता डॉमिनंट आहे जो F1 मध्ये उतरेल तो डॉमिनंट आहे क्लिअर दोन अलियन्स पैकी टॉल आणि डार्क मग तिथे कलरचाही असू शकतो ना कलरफुल व्हाईट कलर काही असू शकते राऊंड सीट रिंगल सीट काही असू शकते त्याचा लोड घ्यायचा नाही लोड कोणत्या गोष्टीचा घ्यायचा की दोन प्युअर पॅरेंट असले पाहिजे एक किंवा एकापेक्षा जास्त कॅरेक्टरनी डिफर असू शकतात काही प्रॉब्लेम नाहीये पण जो कॅरेक्टर F1 जनरेशन मध्ये एक्सप्रेस होईल अपियर होईल येईल उतरेल तो डॉमिनंट आणि जो उतरणार नाही तो संपला क्लिअर काय झालं when two pure homozygous parents are crossed with each other or when two pure homozygous parents are differ by one or more pair of contrasting characters are crossed and the alleles or character that appears in F1 generation मध्ये जो कॅरेक्टर दिसेल उतरेल अस्तित्वात येईल तो डॉमिनंट जो अस्तित्वात येणार नाही तो रिसेसिव्ह क्लिअर एक्झाम्पल कोणतं लिहिणार इथं तुम्ही मोनो हायब्रिड क्रॉस लिहून ठेवायचा F1 जनरेशन पर्यंतचा काय लिहिणार F1 जनरेशन पर्यंत आणि त्याच्या फिनोटाइप पर्यंत काय लिहून काढणार कोणताही मोनो हायब्रिड क्रॉस लिहा मी लिहिला हा चालेल यू जस्ट कम्प्लीट दिस हे कम्प्लीट करा लिहून घ्या आणि कम्प्लीट करा काही अडचण असल्यास मला सांगा याला करतो सर्कल and this is dot कंप्लीट झाल्यानंतर मला सांगा मला काही अडचण F1 फर्स्ट लॉ मध्ये कंप्लीट झालेला आहे यस नो मध्ये आन्सर द्या प्लीज कंप्लीट झालेला आहे आटोपलं आहे हे आटोपलं का Yes, sir. आता आपण बघतो आहे सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स आता आपण काय बघणार आहे
Second law of inheritance. Number 2, Mendel's second law of inheritance. याला R मध्ये काय म्हणतात? लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमेट असं सुद्धा म्हणतात. लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमेट्स असं सुद्धा म्हणतात. त्याला आर मध्ये आणखीन काहीतरी म्हणतात, ते पण लिहून देतोय. आर मध्ये याला म्हणतात लॉ ऑफ सेग्रिगेशन. सेग्रिगेशनचा अर्थ होतो सेपरेशन. लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणजे सेपरेशन. पुन्हा सोपा असा लॉ आहे. पहिला लॉ जिथे संपतो, म्हणजे जिथे एक्झाम्पल देऊन संपतो F1 जनरेशनवर, तर F1 जनरेशनच्या पुढची कहाणी, पुढची स्टोरी जी F2 जनरेशन निर्माण करते, त्याच्याशी संबंधित लॉ आहे हा. बोलूया या विषयावर. आधी स्टेटमेंट घेऊया आपण. राईट डाऊन. When statement. When F1 hybrid, when F1 hybrid forms gametes, when F1 hybrid forms gametes, the allele segregate. Alleles segregates. Allele segregates from each other. From each other. From each other and enter in different gametes. And enter in different gametes. And enter in different gametes. खालच्या ओळीत लिहायचं आहे, the pure form of allele obtained again therefore known as law of purity of gamete. Therefore known as law of purity of gamete. F1 hybrid of तुम्ही लिहित राहा.
लिहिणं झालं असेल तर समजावून घेऊया. समजून घ्या. What is the second law of inheritance? What is the Mendel's second law of inheritance? In this law, Mendel stated that F1 hybrid, you know that when two pure homozygous parents are crossed with each other, either differ by one pair of contrasting character or two pair of contrasting character or more pair of contrasting character. No problem at all. Whatever the number of contrasting pairs, contrasting characterच्या पेअर किती आहे याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. लक्षात घ्या. एक पेअर असली तरी चालेल, दोन असल्या तरी चालेल, तीन असल्या तरी चालेल, किती असल्या तरी चालेल. क्लिअर? जेव्हा दोन प्युअर पॅरेंट differ by some contrasting character, F1 generation is obtained. Yes or no? And the first law stated that which allele or which character is appear in F1 generation, that is dominant, and those which do not appear in F1 generation, those are recessive. Clear? And from first example, we have F1 hybrid, this one. Yes or no? From first example, the cross between pure tall and pure tall plant parent, the F1 hybrid is capital T and small t. Yes or no? Okay. What is law second? What is the law of purity of gamete? What is the law of segregation? It is stated that if when F1 individual of F1 म्हणजे F1 चा इंडिव्हिज्युअल म्हणजे F1 हायब्रिड हा गमिट निर्माण करणार. क्लिअर आहे का? बरं, पहिली कंडिशन काय आहे? पहिली कंडिशन ही आहे की जेव्हा आपण याला बघतो आहे तर we found that here both type of traits are present. Yes or no? Even though it is tall, but tall and dark both are present over here in this individual. Yes or no? कोणाला कन्फ्युजन आहे का? कोणी असं म्हणू शकते का सर याच्यात टॉल नाहीये? कोणी असं म्हणू शकते का सर याच्यात डार्क नाहीये? म्हणू शकता का कोणी? नाही म्हणू शकत, कारण याच्यामध्ये दोनही प्रकारचे ट्रेट प्रेझेंट आहे फ्रॉम बोथ ऑफ द पॅरेंट. यस ऑर नो? एक वेळ होती बिफोर मेंडेल द ब्लेंडिंग थिअरी वॉज इन एक्झिस्टन्स. असं समजल्या कन्सिडर केल्या जायचं की दोन पॅरेंटचे कॅरेक्टर मिक्स होत असतात. दोन पॅरेंटचे कॅरेक्टर मिक्स होऊन F1 जनरेशन मध्ये येत असतात. क्लिअर टू यू? That theory was known as blending theory of inheritance. Clear? But after Mendel's this second law of inheritance, it is clear to everyone that there is no mixture and no blending of traits in F1 generation. F1 generation जे trait आलेले आहेत, this is from one of the parent and this is from another parent. Yes or no? This is F1 generation, you know. This is F1 generation. But या F1 generation मध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी दिसत असला तरी ते फक्त एकामेकाच्या सोबत आहेत. They are just with together, not mixed with each other. This is the real statement. असं स्टेटमेंट मागच्या सिलेबसच्या पुस्तकात दिलेलं होतं, आता दिलेलं नाहीये. बट स्टील यू कॅन हिअर फ्रॉम माय साइड. यू मस्ट नो दिस की these two traits which are from parents appears in F1 generation are just being together, not mixed with each other. Clear? And it is proved when this individual gives gamete. बरं, हा गमीट F1 जनरेशनचा हा जो हायब्रिड आहे
हा F1 हायब्रिड जो आहे हा गमिट का देणार? पहिला प्रश्न. काय काम आहे याला गमिट देण्याचं? कधी देईल हा गमिट? पाडन. गमिट का देईल हा? न्यू जनरेशन तयार करायसाठी ना कोणालाही कळते नाही. हा याला काही टाइमपास करायचा आहे काय? व्हिडिओ गेम खेळून राहिला का तो? गमिट तयार करून राहिला. क्लिअर? F1 जनरेशन हाई जनरेशन हा इंडिव्हिज्युअल गमिटची निर्मिती तेव्हाच करेल जेव्हा याला सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जायचं असेल. नेक्स्ट जनरेशन बनवायची असेल. विच जनरेशन इज प्रोड्यूस्ड फ्रॉम दिस वन? F2 generation. Which generation? F2 generation. So all the F2 generation ज्याच्यापासून ते गमिट निर्माण होतील ते गमिट असे निर्माण होईल याच्यात कोणाला डाऊट आहे का? लगेच सांगाल. बोला. डाऊट आहे कोणाला? आता डायहायब्रिड क्रॉसचा मेंबर काय होता? व्हॉट वॉज द F1 जनरेशन ऑफ डायहायब्रिड क्रॉस? कैपिटल T, स्मॉल t, कैपिटल R, स्मॉल r. होता की नहीं ऐसा? एग्जांपल नंबर 2. This is the example number 1. This is the example of F1 hybrid of F1 generation. Sorry, monohybrid cross. आणि हे जे एक्झाम्पल आहे ते F1 हायब्रिडचं एक्झाम्पल आहे. कोणत्या जनरेशनचं? सॉरी, कोणत्या क्रॉसचं? डायहायब्रिड क्रॉसचं. याचे जेव्हा आपण गमिट काढले होते तर असे काढले होते की नाही सांगा? Capital T, capital R, capital T, small t, capital R and small t, small r. बोल, काही नाराजी कोणाची? कळलं का? असे होते की नाही गमिट्स? यू जस्ट चेक इट आउट. तुम्ही हे चेक करा की याला चेक करा पाहिजे. हे जे F1 जनरेशन मध्ये दोन पॅरेंटचे जे ट्रेड एकत्रित दिसत होते ते मिक्स झाले असते तर असे सेपरेट झाले असते का? नाही. जर ते मिक्स झाले असते तर असं झालं असतं. चेक करा. हाफ ऑफ कॅपिटल टी स्मॉल टी अँड हाफ ऑफ कॅपिटल टी स्मॉल टी. यस ऑर नो? इफ दोज आर मिक्स्ड. If those are mixed. Clear to you? Simple सा concept. I will give you an example to you to understand this one very clearly. तुम्हाला सांगण्यात आलं की या बॉटल मध्ये लाल रंग आहे आणि या बॉटल मध्ये पांढरा रंग आहे. ठीक आहे? त्याच्यामध्ये लाल रंग आहे, याच्यामध्ये पांढरा रंग आहे. ठीक आहे? आणि तुम्हाला म्हटलं बेटा या दोन्ही बॉटल एका बॉटल मध्ये टाका. या दोन्ही बॉटलला एका बॉटल मध्ये टाका. तुम्ही याच्यातला लाल रंग त्या बॉटल मध्ये टाकला आणि पांढरा रंग सुद्धा त्या बॉटल मध्ये टाकला. यस ऑर नो? तर ती नवीन बॉटल असेल त्या बॉटल मध्ये कोणता रंग होईल? त्या लाईट रेड म्हणा, पिंक म्हणा. यस, पिंक कलर. क्लिअर? पिंक कलर होईल की नाही? सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ मिक्सचर. दिस इज द एक्झाम्पल ऑफ मिक्सचर. दिस इज द एक्झाम्पल ऑफ बेंडिंग. आता मला सांगा, तुम्हाला म्हटलं हा 5 ml होता, हा 5 ml होता आणि तुम्ही गुलाबी कलर केला तो किती ml झाला? 10 ml. आता पुन्हा तुम्हाला म्हटलं बेटा 5 ml सेपरेट करून घ्या बरं. तर तुम्हाला दोनही सेपरेशन मध्ये गुलाबीच मिळेल, अर्धा अर्धा. क्लिअर? पण असं होतं का? इथं असं होतं का? नाही. म्हणजेच लॉ ऑफ सेग्रिगेशन काय आहे? प्युअर गमिट जे एकत्रित आले होते ते मिक्स नव्हते झाले. ते जस्ट बीइंग टुगेदर काही काळासाठी. क्लिअर? म्हणजेच आता हे जे कलरचं उदाहरण जर घेतो म्हटलं तर हे कसं झालं की एक मोठी बॉटल दिली होती, 5 ml ची बॉटल प्लस 5 ml ची बॉटल. तुम्हाला म्हटलं होतं की एका बॉटल मध्ये टाका. तुम्ही एवढंच केलं की ही बॉटल झाकण न उघडता त्याच्यात टाकली. मोठ्या बॉटल मध्ये या दोन्ही बॉटल्स टाकल्या अशा तर ती ट्रान्सपरंट आहे, दुरून दिसते. लाल कलर वेगळा आहे, पांढरा कलर वेगळा आहे. क्लिअर आहे? आणि जेव्हा तुम्हाला म्हटलं बेटा सेपरेट करा तर तुम्ही पांढरी बॉटल वेगळी काढता, लाल बॉटल वेगळी काढता, सेपरेट. क्लिअर? जस्ट लाईक दिस. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? ओके. So when F1 hybrid forms a gamete, the alleles segregate from each other and enter in different gametes. Alleles जे सोबत होते काही काळासाठी they get separated आणि individual gamete मध्ये गेले. This example is suits for this law.
as well as dihybrid cross also suits for the law. Clear? प्युअर गमीट सेपरेट होतात. कोणते गमीट सेपरेट होतात? प्युअर गमीट सेपरेट होतात. प्युअर गमीट बघा इथं पण प्युअर गमीट सेपरेट झालेले आहे, मिक्स झालं नाही, कोणीच एकामेकासोबत मिक्स झालं नाही. हा याचा टॉलनेस मेंटेन करतो, हा याचा राऊंडनेस मेंटेन करतो, हा याचा टॉलनेस मेंटेन करतो, याचा रिंकलनेस मेंटेन करतो, हा याचा डॉर्कनेस मेंटेन करणार आहे, हा याचा राऊंडनेस मेंटेन करणार आहे. आणि हे कधी दिसते आपल्याला? जेव्हा त्याच्यापासून न्यू प्रोडक्ट निर्माण होते, न्यू जनरेशन निर्माण होते. क्लिअर? Clear? So that's why this law is known as law of segregation. Law of segregation का म्हटलं? F1 मध्ये एकत्रित आलेले जे गमीट आहेत ते मिक्स झाले नसून ते सेपरेट होणार आहेत. म्हणून लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमीट का म्हटलं? कारण प्युअर पॅरेंट कडे जे गमीट होते, प्युअर पॅरेंट कडे जे कॅरेक्टर होते, प्युअर पॅरेंटचा जे प्युरिटी होती ती F1 जनरेशन पुन्हा वापस देऊन टाकते. म्हणजेच लाल आणि पांढरा मिक्स जरी झाला असला तरी तो खरोखर मिक्स होतो का? नाही. तो गुलाबी कलर बनतो का? नाही. लाल आणि पांढराच मेंटेन राहते. जेव्हा त्याला सेपरेट व्हायचा आहे तो लाल लाल होईल, पांढरा पांढरा होईल. क्लिअर आहे? सो दिस इज अबाउट द सेकंड लॉ ऑफ मेकॅनिक्स. डाऊट? हे लिहून घ्या. आणि F1 हायब्रिड ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस असं लिहिलं असेल तर हे उदाहरण लिहा. आणि बरं हेच करा, एक्झाम्पल मध्ये F1 हायब्रिड ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस एक्झाम्पल असं लिहा. आणि दुसरं सेंटेन्स लिहायचं F1 हायब्रिड ऑफ डायहायब्रिड क्रॉस असं लिहा त्याच्या खाली. क्लिअर? आणि हे गमिट्स लिहून टाका. असं करा, करून घ्या या पद्धतीने.